नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा बेत माझा एकदम साधा सिंपल आहे, तरीही सगळ्यांना आवडेल असा आहे. थंडीचे दिवस आहेत, मग आपण थंडीच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी बाजरीच्या पिठाचा किंवा बाजरीचा वापर जेवणामध्ये करत असतो. आज मी इथे कोणीही बनवू शकेल एवढे साधे सोपे बाजरीचे फुलके आणि वांग्याचं भरीत बनवते. ज्यांना कोणाला बाजरी किंवा बाजरीची भाकरी खायला आवडत नाही, त्यांना हे बाजरीचे फुलके बनवून घाला. 100% सगळ्यांना खूप आवडतील. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी भरताचं वांगं घेतलं आहे, धुवून पुसून ते मी कट करून घेतलं. आतून किडलं आहे का ते चेक केलं आणि याला तेल लावून हे वांगं मी भाजण्यासाठी गॅसवरती ठेवते आहे. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी मोठा मोठा कांदा कट करून घेते. एका बाजूला वांगं भाजते. लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची आहे. मिरचीचं मी हे भरीत बनवणार आहे. तुम्हाला नसेल मिरची घालायची तर लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता. लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे. एका बाजूला वांगं आपल्याला सगळ्या बाजू आपल्याला पलटून सगळ्या बाजूने एकसारखं असं हे भाजून घ्यायचं आहे. हे वांगं चांगलं शिजलं आहे. आता मी हे काढून घेते आहे. यामधलं आता आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. याची साल काढून न घेता मी याचं गर काढून घेते. आपण साल काढत बसलं तर त्याचं खूप काळं त्या वांग्याला लागतं, त्यामुळे इथे मी यामधून अशा पद्धतीने गर काढून घेते. असं गर काढायला सोपं जातं. बऱ्याचदा त्याच्यावरती झाकण ठेवून मग त्याची साल काढली जाते, पण अशा पद्धतीने पटकन होतो. आपला वेळही वाचतो आणि चांगला त्यातला गरही निघतो. हा सगळा गर मी इथे काढून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत आणि आता ठेचून घेतलेला जो लसूण आणि मिरची आहे ते मी यामध्ये घालते आहे. तुम्हाला जर हे अजून झणझणीत हवं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही यामध्ये अजून वाढवू शकता. आता हे लसूण आणि मिरची या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. हे हलकंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक कांदा घालायचा आहे, जो मी कट करून घेतला आहे. मोठा मोठा कांदा आहे. लसूण मिरची जास्ती लालसर होईपर्यंत मी यामध्ये भाजलेलं नाही आहे, कारण कांद्याबरोबर अजून हे भाजलं जाणार आहे. त्यामुळे कांदा लसूण थोडासाच भाजल्यानंतर लगेचच कांदा घालायचा आणि हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा पण जास्ती लालसर करायचा नाही, हलकासा सॉफ्ट होईपर्यंत मी तो यामध्ये परतून घेतला. आता यामध्ये कांद्याची पात मी धुवून कट करून यामध्ये घातली आहे. कांद्याच्या पातीमुळे या ज्या वांग्याच्या भरताची चव आहे ती खूप मस्त अशी लागते. हे थोडंसं मी आता परत एकदा परतून घेतलं. यामध्ये आता हिंग घालायचं आहे, पाव छोटा चमचा, आणि यामध्ये वांगं घालायचं आहे. चवीपुरतं आता यामध्ये मीठ घालायचं आहे. 2 मिनिटे फक्त यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मस्त झणझणीत असं कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचं भरीत तयार आहे. बरेच जण वांग्याच्या भरतामध्ये कच्चा कांदा घालतात, त्यामध्ये फोडणी घालत नाहीत. या पद्धतीने बनवून बघा, अप्रतिम असं हे वांग्याचं भरीत बनवून तयार होतं. वांग्याचं भरीत तयार झालं आहे. आता त्याच्यासोबत खाण्यासाठी गरमागरम बाजरीचे मी इथे फुलके बनवते. विकतचं घेऊ शकता किंवा घरी बनवलेलं बाजरीचं पीठ असेल तरी चालेल, कुठलंही घेऊ शकता. इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी देखील घ्यायचं आहे. 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी मी इथे एका पातेल्यामध्ये घातलं आहे. आता हे उकळण्यासाठी मी गॅसवरती ठेवते आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. अगदी 4 वाट्या तुम्हाला पीठ घ्यायचं असेल तर 4 वाटी पाणी गरम करायचं आहे. इथे पाणी उकळलं आहे, यामध्ये हे बाजरीचं पीठ घालायचं. लगेचच मिक्स करायचं नाही, गॅसची हीट कमी ठेवायची आणि याच्यावरती मी आता झाकण ठेवते फक्त अर्ध्या मिनिटासाठी. लगेचच याचं झाकण काढायचं आणि यामधलं पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पाण्यात हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं की परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवरती फक्त 1 मिनिटे याला एक वाफ काढून घ्यायची आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही आहे, फक्त 1 मिनिटासाठी. 1 मिनिटानंतर हे लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे खूप जास्ती गरम आहे, त्यामुळे यामध्ये लगेचच हात घालायचा नाही. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे फुलक्याला छान टेस्ट येते. आता हे खूप जास्ती गरम आहे, त्यामुळे हाताने न मळता इथे माझ्याकडे मॅशर आहे, याला मी थोडंसं तेल पुसून घेते आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. म्हणजेच हे गरम असताना आपल्याला मळायचं आहे, पण हाताने आपण मळू शकत नाही खूप गरम असल्यामुळे. त्यामुळे अशा पद्धतीने याला
मळून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं. थोडंसं असं मळून घेतल्यानंतर हाताला सोसेल असं झालं की मग परत आपल्याला हाताने याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. छान मऊसूत. लागलंच तर हाताला थोडंसं तेल लावू शकता. तुमच्याकडे असलेलं बाजरीचं पीठ जर खूप जास्ती चिकट असेल तर उकड न काढता थोडं थोडं गरम पाणी घेऊन अशा पद्धतीने हे पीठ मळून घेऊ शकता. आता यातला मी छोटासा गोळा काढून घेतला आहे. याला मी बाजरीचं पीठ लावून घेते आणि हे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. नेहमी आपण चपातीचा जसा फुलका लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असं पीठ आहे हे. चिकटते असं वाटलं तर थोडं अजून बाजरीचं पीठ लावू शकता. हे लाटून झाल्यानंतर इथे मी चपातीचा तवा गरम करून घेतला आहे. त्या तव्यावरती हा फुलका भाजून घेणार आहे. गॅसची हीट मोठीच ठेवलेली आहे. छान असा दोन्ही बाजूनी हा बाजरीचा फुलका आपल्याला शेकून घ्यायचा आहे. सुरुवातीला लगेचच तो फुगत नाही. जसजसा नंतर शेकला जातो तसतसा छान असा फुगतो हा फुलका. चवीला अप्रतिम असा लागतो. तुम्ही जर अशा पद्धतीने कधी हा बाजरीचा फुलका बनवला नसेल तर या पद्धतीने मी सांगते म्हणून एकदा तरी नक्की बनवून बघा. हा पूर्ण भाजल्यानंतर काढायच्या वेळेस मी याला तूप लावलं आहे. तूप लावलेला बाजरीचा फुलका खूप छान लागतो. याच पद्धतीने मी बाकीचे देखील बनवून घेत आहे. कशी वाटली तुम्हाला ही आजची हिवाळा स्पेशल साधी सिंपल तरीही टेस्टी घरगुती थाळी? मला कमेंट करून नक्की सांगा. सकाळी बनवलेला फुलका संध्याकाळपर्यंत जरी शिल्लक राहिला तरी तो एकदम मऊसूत असाच राहतो. तुम्ही पण बनवून बघा. कशी वाटली आजची थाळी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.